हॅलो नमस्कार, मी शुभांगी आर्य आणि पेशा भाषांमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते। आजचा मेकअप लूक खूप स्पेशल होणार आहे, कारण मी आज दिवाळी मेकअप लूक शेअर करणार आहे, जो की खूप सोप्या पद्धतीने आणि इझी मी सांगण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे आणि दाखवण्याचा सुद्धा। सो व्हिडिओ हेल्पफुल वाटला तर प्लीज लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला मग स्टार्ट करूया। इथे मी डॉट & कीचे मॉइश्चरायझर घेतला आहे आणि संपूर्ण चेहऱ्याला आणि मानेला छानपैकी लावून घेतलेला आहे। माझे ऑइली कॉम्बिनेशन स्किन आहे, तर मला हे खूप छान सूट होतं। तुमची असेल तर नक्की ट्राय करा, छान आहे। त्यानंतर मी ते स्विस ब्युटीचं प्रायमर प्लस हायलायटर घेतला आहे आणि हे माझं फेवरेट आहे। याने ना जो आपला मेकअपचा ग्लो आहे ना, तो खूप छान येतो। हे लावल्यानंतर चेहऱ्याला खूप छान असा ग्लो येतो। सो मी चेहऱ्याला आणि मानेला छानपैकी लावून घेतलेला आहे। सो बघू शकता, लावल्यानंतर तुम्हाला दिसणारच आहे, खूप छान याचा ग्लो आलेला आहे। बघू शकता, मेकअपसाठी ना ड्राय स्किनसाठी हे बेस्ट आहे। माझी ऑइली स्किन आहे, पण मला पण हे खूप छानपैकी सूट होऊन जातं आणि गेले 2-3 वर्षापासून मी यूज करते आहे। सो लिंक यांच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तुम्हाला आवडत असेल तर नक्की ट्राय करा तिथे जाऊन। त्यानंतर मी इथे मेबेलिन फिट मीचं फाउंडेशन घेतलेलं आहे आणि त्याच्यात हे प्रायमर प्लस हायलायटर मिक्स करणार आहे। फिंगरच्या सहाय्याने मी याला छान मिक्स करून घेतलं आणि डॉट डॉट करून माझ्या चेहऱ्यावर आणि मानेला छानपैकी लावून घेणार आहे। सो तुम्हाला दिसतच असेल की मी कशा प्रकारे लावत आहे आणि मी इथे ना जास्त व्हिडिओ पळवला सुद्धा नाही, अगदी छान असं तुम्हाला समजेल अशा प्रकारे मी व्हिडिओ ठेवलेला आहे। सो त्यानंतर मी एक डॅम ब्युटी ब्लेंडर घेतला आहे आणि त्याला छान असं ब्लेंडिंग करून घेणार आहे। सो खूप लोक बोलतात की मेकअप फाउंडेशन यूज केल्यानंतर आमचा जो बेस आहे तो केकी दिसतो। सो ब्लेंडिंग प्रॉपर करा। ब्लेंडिंगला जो आहे ना थोडा वेळ द्या, अगदी हलक्या हाताने छान असं ब्लेंड करा, त्याने तुमचा मेकअप जो बेस आहे ना तो इव्हन आणि क्लीन दिसतो, केकी दिसत नाही। सो तुम्ही बघू शकता, मी छान असं मानेला आणि चेहऱ्याला छानपैकी ब्लेंड केलेला आहे। सो बेस जो आहे तो रेडी आहे। त्यानंतर मी स्विस ब्युटीचं कन्सिलर घेतलं आहे आणि डोळ्यांच्या वरती खाली जिथे मला डार्क स्पॉट आहे तिथे मी लावून घेतलेलं आहे। जिथे मला हायलाईट करायचं आहे तिथे छानपैकी मी लावून घेतलेलं आहे। त्यानंतर मी एक परत ब्युटी ब्लेंडर घेतलेला आहे आणि त्याच्या सहाय्याने छान असं ब्लेंड करून घेत आहे। जिथे कन्सिलर लावलं आहे ना तिथंच छानपैकी ब्लेंड करायचं आहे, त्याला ओढायचं नाही आहे। सो छान असं मी ब्लेंड करून घेतलेला आहे आणि तुम्ही बेस बघू शकता, खूप सुंदर असा बेस रेडी झालेला होता माझा। तुम्हीही अशा प्रकारे करा, जेणेकरून तुमचा जो मेकअप आहे ना तो इतक्या सुंदर आणि छान दिसणार आहे। सो झालेला आहे। त्यानंतर मी ते मेबेलिन फिट मीचं कॉम्पॅक्ट घेतलेले आहे आणि माझ्या संपूर्ण बेसला जे आहे सेट करून घेतलं आहे पावडरच्या सहाय्याने। तुम्ही ते लूज पावडरसुद्धा यूज करू शकता, मी कॉम्पॅक्ट पावडर यूज केलेली आहे। सो छानपैकी मी त्याला सेट करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। त्यानंतर मी ते एक ब्लश घेतलेला आहे आणि छानपैकी माझ्या चिक्सला ब्लश लावून घेतलेला आहे। तुम्ही इथे लिपस्टिकसुद्धा यूज करू शकता, ब्लशच्या जागेवर लिपस्टिकसुद्धा यूज करू शकता। त्यानंतर मी हायलाईट करून घेणार आहे। हायलाईट लावल्याने आपले फोटो जे आहे ना ते खूप जास्त सुंदर निघतात। सो मी लावून घेतला आहे। त्यानंतर आता आपण आय मेकअप लूककडे वळणार आहे। त्यातला मी हा न्यूड पॅलेट घेतलेला आहे आणि एक असा कोणता शेड आहे हा, एक मी दाखवलेला आहे तुम्हाला, तो शेड घेतलेला आहे आणि माझ्या आयलिडच्या वरती तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे लावत आहे। आउटरपासून इनरपर्यंत घेऊन जात आहे आणि त्याला व्ही शेपमध्ये लावत आहे। तुम्ही बघू शकता, मी जो आउटर कॉर्नर आहे ना त्याच्यावर जास्त फोकस केलेला आहे, कारण मला आउटरला जे आहे ते डार्क लागणार आहे। त्यामुळे मी ना थोडं थोडं लावून ब्रशमध्ये थोडं थोडं पावडर घेत आहे आणि छानपैकी ब्लेंड करून घेत आहे व्ही शेपमध्ये। आणि हा जो आय मेकअप लूक आहे ना, हा ऑलमोस्ट बऱ्याचशा साड्यांवर, ड्रेसवर मॅच होऊन जातो आणि खूप छान आहे। सो तुम्हाला आवडत असेल तर अशा प्रकारे नक्की ट्राय करा। सो बघू शकता मी कशा प्रकारे करत आहे, मी अजिबात व्हिडिओ पळवलेला नाही आहे। म्हणजे खूप असं तुम्हाला समजेल अशा वेळेनेच मी व्हिडिओ ठेवलेला आहे। सो बघू शकता, मी जे आउटर कॉर्नर आहे ना तिथे जास्त फोकस करत आहे आणि त्यानंतर मी एक गोल्डन कलरचा शेड घेतला आहे आणि माझ्या आयबॉलवर जो आहे हाफ आयबॉलवर लावून घेत आहे। आणि आता जो आहे मेकअप आहे ना आपला, तो ऑलमोस्ट डन झालेला आहे। तुम्ही बघू शकता, फक्त 2च कलर यूज करून मी किती सुंदर असा आय लूक केलेला आहे आणि छान झालेला होता। त्यानंतर मी इथं कलर क्वीनची आयब्रो पेन्सिल घेतलेली आहे आणि छानपैकी माझ्या आयब्रोना फिल करून घेणार आहे। मेकअपमध्ये ना आयब्रो फिल करणं सुद्धा खूप इम्पॉर्टंट असतं, त्याच्याने सुद्धा आपला जो लूक आहे ना तो वेगळा दिसतो। सो तुम्हाला मी एका साईडला करून सुद्धा दाखवलेला आहे की किती चेंज दिसतो, बघू शकता तुम्ही। सो मी दोन्ही साईडला आता करून घेतलेला आहे। त्यानंतर मी मास्कची पेन आयलाइनर घेतला आहे आणि अगदी थिक अशी लाईन ड्रॉ केलेली आहे।
सो दोन्ही साईडला मी करून घेतलेला आहे. त्यानंतर मी प्लमचं काजळ घेतलेलं आहे आणि छानपैकी माझ्या डोळ्यांना लावून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मी मास कॉस्मॅटिकचा जो आहे मस्कारा यूज करत आहे. याच्यामध्ये 2 येतात, एक व्हॉल्यूम आणि एक लेन्सचा. सो मी दोन्हीसुद्धा यूज केलेले आहे. व्हॉल्यूम आणि लेन दोन्हीसुद्धा यूज केलेलं आहे आणि याने ना खूप छान मस्कारा आहे. हा मस्कारा ना तुम्ही नक्की ट्राय करा. त्याच्यानंतर माझ्याकडे 2 शेड आहेत. त्यातला मी एक क्रीमी शेड घेतलेला आहे आणि तो लावल्यानंतर ना पिंकिश दिसत होता. सो मी त्याच्यावर लिक्विड शेड घेतलेला आहे आणि तो लावून घेतलेला आहे. सो हा छान दिसत होता, मग मी हाच राहू दिला. तुम्ही बघू शकता छान अशी लिपस्टिक लावून घेतलेली आहे. लिंक सगळ्यांच्या तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटणार आहे. त्यानंतर मी इथं स्विस ब्युटीचं फिक्सर घेतलेलं आहे आणि ब्युटी ब्लेंडरवर त्याला घेऊन आणि छान चेहऱ्याला सेट करून घेतलेला आहे आणि ऑलमोस्ट माझा मेकअप जो आहे ना तो डन आहे. बघू शकता खूप सुंदर असा मेकअप लूक माझा झालेला आहे. खूप ग्लोई आणि डुई मेकअप लूक झालेला होता. सो हा आहे माझा फायनल लूक. तर हा होता माझा फायनल लूक. ट्रस्ट मी गाईज खूप सुंदर लूक टर्न आउट झालेला आहे. हा लूक ना तुम्ही दिवाळीसाठी नक्की ट्राय करा. सो कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला पर्सनली खूप जास्त आवडला आहे. तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.